महाराष्ट्र मागे पडलाय असं कधी ऐकलंय का? पण खरं तर या मातीने किती मोठं पिकअप घेतलंय हे तुम्ही जाणून घेतल्यावर तुमचं उत्तर बदलणार आहे. आज 1 मे आहे महाराष्ट्र दिन. पण खरं सांगू, हा फक्त एक दिवस नाही, हा आठवण करून देणारा क्षण आहे की आपण कोण आहोत आणि किती पुढं आलोय. हा महाराष्ट्र फक्त मातीचा नाही, ही ओळख आहे आपल्या स्वाभिमानाची. इथली माणसं कामाला घाबरत नाही आणि स्वप्न पाहायला लाजत नाही. जिथे शेतकऱ्यांच्या हातातही ताकद आहे आणि इंजिनियरच्या डोक्यातही कल्पकता आहे. महाराष्ट्र म्हणजे काही सामान्य राज्य आहे का? बिलकुल नाही. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र आणि गुजरात वेगळे झाले आणि त्यानंतर महाराष्ट्राने विविध क्षेत्रामध्ये मोठी प्रगती केली. कधी विचार केला आहे का 1960 मध्ये आपली अर्थव्यवस्था किती लहान होती? आज त्याचं महाराष्ट्राची GDP 42.67 लाख कोटी आहे. मुंबई न्यूयॉर्क ऑफ इंडिया बनली आहे. पुणे IT आणि एज्युकेशन हब बनला आहे आणि नागपूर, नाशिक, संभाजीनगर येथे उद्योगांच्या नवीन गोष्टी होऊ लागल्या आहेत. आपल्या महाराष्ट्रात 22% नोकऱ्या आहेत आणि 13,519 स्टार्टअप सुरू झाले आहे. आणि विचार करा, 2019 ते 2024 मध्ये 6,45,664 कोटी रुपये FDI आपल्या राज्यात आले. म्हणूनच आपण सगळे एका सुरात म्हणतो, माझा महाराष्ट्र, माझा अभिमान.